समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण सिगार पॅन्ट बघणार आहोत. तर फक्त 3 मापांमध्ये आपण ही सिगार पॅन्ट शिवणार आहोत एकदम परफेक्ट पद्धतीने. तर फक्त उंची, सीट घेर आणि बॉटम घेणार आहोत आपण. उंची आहे 35 इंच, सीट घेर आहे 42 इंच आणि बॉटम आहे 13 इंच. फक्त या 3 मापापासून आपण सिगार पॅन्ट परफेक्ट शिवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला खाली बॉटमच्या साईडला 1.5 इंच सोडून एक रेष आखून घ्यायची. तर ते 1.5 इंच आपल्याला खालची बॉटमची दुमडपट्टीसाठी सोडायचे. तर खालच्या बाजूने एक लाईन आखून घ्यायची आणि आपण ही ओपन बाजू सरळ घेतलेली आहे कपड्याची. डायरेक्ट ओपन बाजूचे 2 डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. तर डायरेक्ट आपण हे उंची घेणार आहोत. जे आपण रेष आखली त्या रेषपासून आपण 35 इंच बरोबर 35च इंच घ्यायचं, एक्स्ट्रा वगैरे काही घ्यायचं नाही. दोन्ही साईडने असं बरोबर घेऊन सरळ वरच्या बाजूला एक रेष आखून घ्यायची. तर ही आपली उंची झालेली आहे. तर आपल्याला सीट घेरचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर 42 इंच सीट घेर आहे. तर त्याचा चौथा भाग 10.5 इंच येणार आपला आणि 1 इंच एक्स्ट्रा लुजिंगसाठी घ्यायचं आहे. आणि सीट उतार घ्यायचा आपल्याला सीटचा चौथा आणि 2.5 इंच वाढवायचं आहे आपल्याला खाली. तर अशी रेष आखून घ्यायची आहे आपल्याला. सीटचा चौथा आणि फक्त 2.5 इंच वाढवायचं आहे. तर तुमचा जसा असेल सीटचा चौथा भाग तसा घ्यायचा आणि इथं पुढं 2.5 इंच परत वाढवायचं आहे आणि इथं आपल्याला सीटचा आकार द्यायचा आहे, सीट खोलीचा. आता ही रेष आपल्याला अशी सरळ आखून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने इकडं मध्य काढायचं खाली बॉटमसाठी. हे माप बरोबर घ्यायचं आहे, वरचं आणि खालचं माप बरोबर आलं पाहिजे आणि त्याचा बरोबर मध्य काढून बॉटम काढायचं आपल्याला. 13 इंच आहे म्हटल्यानंतर 6.5 इंच दोन्हीकडं 3.25 इंच असा बॉटम काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा आकार द्यायचा आहे पायांचा. तर थोडासा उताराने असा पट्टी असेल तर पट्टीने किंवा असं हाताने सरळ असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं. आता खाली बॉटम पट्टीसाठी आपण 1.5 इंच ठेवलेलं आहे. तर त्या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपली ही फ्रंट बाजू आहे. तर ह्याच्या मापानुसारच आपल्याला बॅकची बाजू काढायची आहे. तर हे 3 माप परफेक्ट टाकले ह्या पद्धतीनं शिवलं तर तुमची एकदम परफेक्ट येणार सिगार पॅन्ट. आता हाच पार्ट ठेवून आपल्याला बॅक काढून घ्यायचा आहे. आता ही पलीकडची जी बाजू होती ओपनची ती तशीच बाजू आपण सरळ ठेवली आणि त्याच्यावरती हा पार्ट ठेवून घेतलेला आहे. तर याला फक्त इथं 2.5 इंच वाढवायचं आपल्याला. सरळ रेष आखून घ्यायची तिथं 2.5 इंच बॅकला परत वाढवायचं आणि इथं पण 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता हे पहिला जो होता तिथं आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि ह्याला परत आहे तसाच आपल्याला सीट खोलीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इकडं आपल्याला मार्जिनसाठी सगळी बरोबर खालीपर्यंत 2-2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर हे मार्जिन झालं. आपण फ्रंटला मार्जिन अजिबात घेतलेलं नव्हतं, फक्त बॅकलाच मार्जिन थोडं 2 इंचाचं घ्यायचं आहे. वरती नाही, फक्त पायाच्याला मार्जिन घ्यायचं आहे. वरती आहे तसंच 2.5 आता हे बॅक साईडला इथं वरती 2 इंच वाढवायचं आहे आणि असंच कमरेच्या साईडला जोडून घ्यायचं आहे तिरकं. हे आपलं मागून जी पॅन्ट उचलते तर ते उचलत नाही, त्यामुळे 2 इंच वाढवून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला हे आहे असं कटिंग करून घ्यायचं. आता हा बॅक आणि फ्रंट झालेला आहे. तर ही सीट खोली आहे ती दोन्ही बॅकची बॅकलाच तशीच जोडून घ्यायची आणि फ्रंटची फ्रंटला जसं आपण ठेवलेलं आहे तसंच दोन्ही जोडून घ्यायचं एकाला एक. जशी घडी ठेवलेली आहे तसंच जोडून घेतलं आपण. ही फक्त सीट खोलीचा भाग जोडलेला आहे मधला. आता दोन्हीचा जोडून घ्यायचा आपल्याला.
फक्त 10 मिनटात ही शिवून होते पॅन्ट. अगदी सोपी आहे शिवायला. आता हे पूर्ण पलटी करून एकावरती ठेवून घ्यायचं दोन्ही पार्ट. सवाची बाजू दोन्हींच्या आत करायच्या, उलटी बाजू बाहेर करायच्या. दोन्ही असं बरोबर ठेवून घ्यायचं आणि आता साईडचे दोन्ही भाग आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे. बरोबर एकाला एक बरोबर जोडून असं शिवून घ्यायचं दोन्ही बाजू. आता हे आपल्या दोन्ही बाजू शिवून झाल्यात. आता हा मधला भाग आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने लगेच होती ही पॅन्ट शिवायला. व्यवस्थित बघितला व्हिडिओ तर तुम्हाला पटकन समजेल. आता हा पूर्ण शिवून झाल्यानंतर बॉटमला आपण जे 1.5 इंच सोडलेलं तेवढीच पट्टी दुमडून घ्यायची वरती आणि अशी उलट्या साईडने आपल्याला हे बरोबर तसं दुमडत शिवून घ्यायचं. तुम्ही वाटल्यास तर अगोदरला इस्त्री करून घेऊ शकता दुमडून, म्हणजे तुम्हाला कळेल. आता हे दोन्ही बाजूचं असं शिवून घेतलं आहे. आता आपल्याला हा नेफा करायचा आहे. तर त्यासाठी हे पूर्ण आधी मोजून घ्यायचं किती आहे ती आणि त्या पद्धतीनं आपल्याला 3 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. आता हे 26 आहे. 26च्या डबल आपल्याला पट्टी काढून घ्यायची पूर्ण 3 इंचाची. आता एक कमर घेरापेक्षा 6 इंचांनी कमी मी इलेस्ट्रिक काढून घेतलेली आहे. आता ही 3 इंचाची पट्टी आपल्याला कमरेला जोडण्यासाठी काढून घ्यायची. जेवढं आपल्या वरचं माप आहे तेवढंच मापाची काढून घ्यायची आणि ही वरती 3 इंचाची पट्टी किंवा तुमची बाबा लेस 1 इंचाची असेल, माझी 1.5 इंचाची लेस होती तर मला 3 इंचाची पट्टी मी काढून घेतलेली. जर 1 इंचाची लेस असेल तुम्ही 3.5 इंचाची पट्टी काढू शकता. तर ही पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. आता आपल्याला ही इलेस्टिक मी कमरेपेक्षा 6 इंच कमी, कमर घेरापेक्षा 6 इंच कमी अशी इलेस्ट्रिक काढून घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये ठेवून असं इलेस्ट्रिकवर टीप आली नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. आता हे जोडत ह्या बाजूने लेस ओढत जायचं, कपडा मागं सरकावत जायचं, म्हणजे इकडं आपल्याला टीप व्यवस्थित येईल. तशा पद्धतीने आपल्याला ही इलेस्ट्रिक जोडून घ्यायची व्यवस्थित. इलेस्ट्रिकवर अजिबात टीप आली नाही पाहिजे. आता हे पूर्ण कपडा सगळ्या बाजूने सेम असा सरकवून घ्यायचा आहे. सगळीकडे सेम चुन्या आल्या पाहिजेत. आता ह्याच्यावर आपल्याला मध्यभागी एक 5 नंबरवर करून एक टीप मारून घ्यायची आहे. ओढून असं टीप मारून घ्यायची आपल्याला. तर ही आपली तयार झालेली आहे पॅन्ट. तर एकदम परफेक्ट तुम्ही शिवा आणि घालून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी बसते ती.